नमस्कार. आज आपण बीटापासून 5 प्रकारचे अगदी झटपट होणारे पौष्टिक पदार्थ बनवतोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय. त्यामध्ये इथे मी एक मोठं बीट किसून घेतलंय, 100 ग्रॅम किसलेलं पनीर, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक मध्यम आकाराचा बटाटा शिजवून तोही खिसून घेतलाय. आता हे सर्व साहित्य या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं. सर्व साहित्य मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा मीठ घेतले. हे सर्व यामध्ये घालायचं आणि सर्व साहित्य मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं. तुम्ही या ठिकाणी तुमच्याजवळ जर आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी 1 चमचा चाट मसाला वापरलात तरी चालेल. तर इथं सर्व साहित्य मिक्स करून छान एकजीव करून घेतले आणि ते तुम्ही बघू शकता. थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन हलकंसं दाबलं तरी त्याचा छान गोळा तयार होतोय. त्यानंतर इथे मी 5 मोठे चमचे रवा घेतलाय. आता आपण या तयार करून घेतलेल्या मिश्रणाच्या टिक्क्या तयार करून घेऊयात. त्यासाठी तयार केलेल्या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याचा गोलाकार गोळा तयार करून घ्यायचा. गोलाकार गोळा तयार करून घेतल्यानंतर व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे हाताने तो हलकासा प्रेस करून चपटा करून घ्यायचा आणि बाजूने चिरा पडत असतील तर अशा पद्धतीने त्याही मिटवून घ्यायच्या. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी बिटाची टिक्की बनवून तयार झाली आहे. आता ही टिक्की आपण जो रवा घेतलाय त्यामध्ये घोळून घ्यायची आणि वरून याला रव्याचं कोटिंग करून घ्यायचं. तुम्ही ही टिक्की तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायची आहे त्या आकारामध्ये बनवू शकता. आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व मिश्रणाच्या टिक्क्या आपण तयार करून घेऊयात. तर इथे अशा पद्धतीने सर्व मिश्रणाच्या टिक्क्या मी बनवून घेतल्या आहेत. आता या टिक्क्या आपण शालो फ्राय करून घेऊयात. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन गरम झाला की आता यामध्ये 4 चमचे तेल घालायचं. तुम्ही इथे तेलाऐवजी बटर किंवा तूप वापरलं तरी चालेल. तेल गरम झालं की आता यामध्ये आपण ज्या टिक्की तयार करून घेतल्या आहेत त्या घालायच्या. टिक्की तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि अगदी अलगद हलक्या हाताने ही टिक्की तेलामध्ये सोडून घ्यायची. एका वेळी जेवढ्या टिक्की पॅनमध्ये बसतील तेवढ्या तुम्ही एकसाथ तळून घेऊ शकता. टिक्की तेलामध्ये सोडल्यानंतर ती खालच्या बाजूनी मीडियम फ्लेमवरती 1-2 मिनटं हलका सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची. टिक्की 1-2 मिनटं खालच्या बाजूनी हलका सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून झाली की आता ती पलटी करायची. टिक्की फ्राय करून घेत असताना लक्षात ठेवा ती आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायची आहे. लो किंवा हाय फ्लेमवरती फ्राय करायची नाही. जर ही टिक्की तुम्ही पूर्णपणे लो फ्लेमवर फ्राय केली तर तेल पूर्णपणे आतमध्ये जाऊन ही टिक्की तेलकट आणि एकदम सॉफ्ट होऊ शकते. त्याचप्रमाणे ही टिक्की जर तुम्ही हाय फ्लेमवरती फ्राय केली तर ती वरून फक्त क्रिस्पी होईल, आतून तशीच कच्ची राहील. टिक्की पलटी केल्यानंतर आता दुसऱ्या बाजूनेही ती छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची. दुसऱ्या बाजूने ही टिक्की छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून झाली की आता पुन्हा पलटी करायची आणि वरच्या बाजूनेही सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची. तर दोन्ही बाजूनी अलटी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशी ही टिक्की फ्राय करून घेतली आहे. आणि इथे मस्त अशी बिटाची टिक्की तयार आहे. ही टिक्की तुम्ही मुलांना सकाळी नाश्त्याला टिफिनला देऊ शकता. त्याचप्रमाणे त्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठीही काहीतरी चटपटीत बनवायचं असेल तर ही टिक्की एकदा नक्की बनवून पहा. आता आपण दुसरा पदार्थ बनवूयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 मूठभर हिरवी कोथिंबीर आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या. हिरवी मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या मुलांना आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल. त्यानंतर आता हे सर्व थोडंसं जाडसर ठेवून मिक्सरला वाटून घ्यायचं. तर इथे वाटण बनवून तयार झालंय. त्यानंतर इथे मी एक परात घेतली आहे. आता त्यामध्ये इथं मी एक मोठं बीट घेऊन त्याची साल काढून घेतली आहे. आता हे बीट या परातीमध्ये किसणीने खिसून घ्यायचं. जर तुम्हाला इथे बीट किसून आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरला वाटून घेऊन त्याची पेस्ट बनवून घेतली तरी चालेल. आणि इथे सर्व बीट मी अशा पद्धतीने खिसून घेतले. आता याच्यामध्ये जे आपण लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतले ते घालायचं. जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर ती स्किप करून या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडरही घालू शकता. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर घालायची. त्यानंतर इथे मी 1.5 वाटी स्वच्छ चाळून गव्हाचं पीठ घेतले ते यामध्ये घालायचं. त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर हे सर्व साहित्य मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं आणि याचं पीठ मळून छान गोळा तयार करून घ्यायचा. तर इथे सुरुवातीला मी यामध्ये थोडंही पाणी घालणार नाही, कारण आपण बीट खिसून घातले आणि बीटाला जे पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ मी आधी मिक्स करून मळून घेणार आहे.
तर इथे बिटाला जे पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ मी छान मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ मळून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा. तर इथे लागेल असं एकदम थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम जास्त पाणी घालून हे पीठ मळायचं नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मस्त असं पीठ मळून त्याचा गोळा तयार करून घेतलाय. तर हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि या गोळ्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचं. मळलेल्या पिठाला तेल लावून झालं की आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 10 मिनिटं हे पीठ भिजवून घ्यायचं. तर इथे 10 मिनिटं हे पीठ मी भिजवून घेतलंय. आता झाकण काढून हे पीठ पुन्हा 1 मिनिटभर छान मळून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता हे पीठ मी जास्त घट्टही मळलं नाहीये आणि जास्त पातळही मळलं नाहीये. पुन्हा 1 मिनिटभर पीठ मळून घेतल्यानंतर आता हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे. तर तुम्ही चपाती बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचे गोळे बनवता तेवढ्या आकाराचेच गोळे इथे बनवून घ्यायचे आहेत. आता अशा पद्धतीनेच आणखी एक गोळा तयार करून घेऊयात. तर हे पराठे लाटताना एकदम गोळे तयार करून ठेवायचे नाहीत. जेवढे पराठे तुम्हाला लाटायचे आहेत तेवढेच गोळे तयार करायचे आणि लगेच पराठे लाटून घ्यायचे. तर इथे मी 2 गोळे तयार करून घेतले आहेत. आता आपण पराठा लाटून घेऊयात. त्यासाठी तयार करून घेतलेल्या गोळ्यातला एक गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटून घेतो अगदी त्याच पद्धतीने याचा पराठा लाटून घ्यायचा. पराठा लाटताना तो एकदम पातळ लाटून घ्यायचा आणि जर तुम्हाला पराठा गोल बनवायचा नसेल तर तुम्ही त्रिकोणी किंवा चौकोनीही बनवू शकता. आणि हा पराठा लाटताना जर पोळपाटाला खाली चिटकत असेल तर त्यावरती थोडंसं कोरडं पीठ आणखी टाकलं तरी चालेल. आणि इथे अशा पद्धतीने एकदम पातळ असा हा पराठा तुम्हाला लाटून घ्यायचा आहे. आता अशाच पद्धतीने दुसराही किंवा राहिलेले सर्व पराठेही लाटून घ्यायचे आहेत. आणि आता आपण हा पराठा भाजून घेऊयात. त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की आता त्यावरती आधी अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं. त्यानंतर लाटून घेतलेला पराठा तव्यावरती घालायचा. पराठा तव्यावरती घातल्यानंतर खालच्या बाजूने हलकासा भाजून घ्यायचा. पराठा खालच्या बाजूने थोडासा भाजून घेतला की आता तो पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा. पराठा दुसऱ्या बाजूने भाजल्यानंतर पुन्हा पलटी करायचा आणि पराठ्याला तेल लावून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापरही करू शकता. पराठ्याला वरच्या बाजूने तेल लावून झाल्यानंतर आता पराठा पुन्हा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही त्याला तेल लावून घ्यायचं. तेल लावून झाल्यानंतर पराठा पुन्हा पलटी करायचा आणि अशा पद्धतीनेच अलटी पलटी करत हा पराठा दोन्ही बाजूनी छान खरपूस असा भाजून घ्यायचा. तर इथे दोन्ही बाजूनी छान खरपूस असा हा पराठा मी भाजून घेतलाय. आता हा पराठा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेले सर्व पराठे लाटून भाजून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त पौष्टिक असा पिठाचा पराठा बनून तयार झालाय. आणि हा पराठा तुम्ही बघू शकता किती मऊसूत तयार झालाय. हा पराठा तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यालाही बनवू शकता. खायला एकदम मस्त लागतो. दह्यासोबत किंवा मुलांना टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता. मुलं नक्कीच आवडीने खातील. आता आपण तिसरा पदार्थ बनवूयात. त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय. कुकर गरम झाला की आता यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं. तूप गरम झालं की आता यामध्ये इथे मी 1 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, 1 इंच दालचिनी, 4 लवंगा आणि 1 चमचा जिरे घेतलेत. हे सर्व घालायचं आणि एक अर्धा सेकंद मध्यम आचेवरती परतून घ्यायचं. खडे मसाले मध्यम आचेवरती एक अर्धा सेकंद परतून झाले की आता यामध्ये 3 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतला आहे तो घालायचा. आता हे सर्व मध्यम आचेवरती कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाला की आता याच्यामध्ये इथे मी एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे ती घालायची आणि आता पुन्हा हे सर्व आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं की आता याच्यामध्ये इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय तो घालायचा आणि आता टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत याच्यासोबत परतून घ्यायचा. टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत परतून घेतला की आता याच्यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचं बीट अशा छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले ते यामध्ये घालायचं. तुम्हाला जर बीट अशा पद्धतीने चिरून वापरायचं नसेल तर या ठिकाणी बीट तुम्ही खिसून घेतलं तरी चालेल. बीट घातल्यानंतर आता ते सर्व मसाल्यासोबत 1 मिनिटभर मध्यम आचेवरती परतून घ्यायचं. तर इथे बीट मसाल्यासोबत 1 मिनिटभर मध्यम आचेवरती मस्त परतून घेतले. आता याच्यामध्ये इथे मी 1 कप बासमती तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय तो यामध्ये घालायचा. तर इथे या ठिकाणी तांदूळ धुवून मी लगेच वापरला आहे. पाण्यामध्ये थोडाही वेळ भिजत ठेवला नव्हता.
आता हा तांदूळही या भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मध्यम आचेवरती फक्त 1 सेकंदभर परतून घ्यायचा। तांदूळ परतून घेत असताना तो अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचा, म्हणजे तांदूळ तुटणार नाही। तर इथे 1 सेकंदभर तांदूळ मसाल्यासोबत परतून घेतलाय। आता याच्यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मीठ घालायचं। तर हे मिठाचं प्रमाण या पुलावासाठी एकदम परफेक्ट आहे। त्यानंतर आता हा तांदूळ पुन्हा 1 सेकंदभर मध्यम आचेवरती परतून घ्यायचा, म्हणजे यामध्ये जे आपण पावडर मसाले घातले तेही यामध्ये छान मिक्स होतील। मसाल्यांसोबत तांदूळ मध्यम आचेवरती पुन्हा 1 सेकंदभर परतून घेतला की आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी या कपाने 1 कप तांदूळ घेतले होते, त्यासाठी याच कपाने मी यामध्ये 1.5 कप पाणी घालणार आहे। हा पुलाव आपण कुकरमध्ये बनवतोय, त्यामुळे याच्यामध्ये मी 1.5 कप पाणी घातले। जर हा पुलाव तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बनवत असाल तर 2 कप पाणी तुम्हाला यामध्ये घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर आता पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा। बीट हे चवीला कधी उग्र लागतं, तर या ठिकाणी लिंबाचा रस घातल्यामुळे बीटाची जी उग्रता असते ती कमी होते। तर लिंबाचा रस घातल्यानंतर हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती याची 1 शिट्टी करून घ्यायची। तर इथे मध्यम आचेवरती कुकरची शिट्टी करून घेतली आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। तर इथे कुकर पूर्णपणे थंड झालाय। आता याचं झाकण काढूया आणि इथे तुम्ही बघू शकता किती मस्त कलरफुल असा बीटाचा पुलाव बनून तयार झालाय। पुलाव शिजवण्यासाठी आपण जे पाणी घातलं होतं त्याचं प्रमाणही एकदम परफेक्ट झालंय। तांदूळही शिजून एकदम मोकळा झालाय आणि हा मस्त चटपटीत चमचमीत बीटाचा पुलाव बनून तयार आहे। तर हा पुलाव खायला एकदम पौष्टिक आहे। मुलं जर बीट चिरून घातल्यानंतर खात नसतील तर बीट खिसूनही घालू शकता आणि हा पुलाव तुम्ही मुलांना टिफिनलाही बनवून देऊ शकता। आणि हा पुलाव एकदा तुम्ही नक्की मुलांना बनवून द्या, गॅरंटी आहे तुमच्या मुलांना हा पुलाव इतका आवडेल की तुमची मुलं हा पुलाव सतत बनवायला लावतील आणि मागून खातील। तर हा कलरफुल पुलाव एकदा नक्की बनवून ट्राय करा। आता आपण चौथा पदार्थ बनवूयात। त्यासाठी इथे मी 1 मोठं बीट घेऊन त्याची सालं काढून मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलं आहे। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। इथे मी 1 बीट घेतले, त्याच्यासाठी यामध्ये अर्धा कप पाणी घालणार आहे। त्यानंतर आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आणि याची 1 स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे बीट आणि पाणी मिक्सरला वाटून घेऊन त्याची एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। त्यानंतर इथे मी 1 मिक्सिंग बाउल घेतलाय, त्यामध्ये ही तयार करून घेतलेली पेस्ट काढायची। त्यानंतर यामध्ये इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतलाय, तो यामध्ये घालायचा। तुम्हाला जर या ठिकाणी मोठा रवा वापरायचा असेल तर वापरू शकता, पण या पूर्ण रेसिपीमध्ये मी जेवढं पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे त्यापेक्षा अर्धा कप पाणी तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा घ्यावं लागेल। त्यानंतर इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतले, तेही यामध्ये घालायचं। तर इथे मी विकतचं तांदळाचं पीठ वापरले, तुम्ही घरचंही वापरू शकता। त्यानंतर 1 चमचा मीठ घालायचं। त्यानंतर इथे मी या कपाने 1 कप तांदळाचं पीठ घेतलं होतं, त्याच कपाने आधी 2 कप पाणी यामध्ये घालणार आहे। तर आपण बीट वाटून घेताना त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं होतं आणि आत्ता 2 कप पाणी घातले आणि अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत 2.5 कप पाण्याचा वापर यामध्ये केला आहे। आता हे सर्व साहित्य पाण्यामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं। तर इथे रव्याच्या किंवा तांदळाच्या पिठाच्या अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत, त्यामुळे अलगद हाताने हे पाण्यामध्ये मिक्स करून घेत राहायचं। हे पाण्यामध्ये अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करून घेत राहिलं की ते सहज पाण्यामध्ये मिक्स होतं आणि छान एकजीवही होतं। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य पाण्यामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घेतले। तर इथे मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतंय, त्यामुळे यामध्ये मी आणखी 1 कप पाणी घालणार आहे। तर आत्तापर्यंत आपण या बॅटरमध्ये 3.5 कप पाण्याचा वापर केलाय। तुमच्याजवळ जर मेजरिंग कप नसेल तर त्याऐवजी तुम्ही घरातील कोणतंही भांडं किंवा एखादी वाटी वापरू शकता। पाणी घालून मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट तयार झाली आहे। आपण या बॅटरमध्ये रवा घातलाय आणि तो छान फुलावा यासाठी हे बॅटर आपल्याला 10 मिनिटं भिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे बॅटर 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। तर इथे 10 मिनिटं हे बॅटर भिजवून घेतलंय। आता हे पुन्हा एकदा मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं, म्हणजे खाली रवा आणि तांदळाचं पीठ जे तळाला बसलं असेल
तेही यामध्ये मिक्स होऊन जाईल। तर इथे सर्व बॅटर एकसारखं मिक्स करून घेतले। आता यामध्ये 1 चमचा जिरे, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा आणि 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। हिरवी मिरची इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या मुलांना तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल। आता हे सर्व साहित्यही या बॅटरमध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तर इथे जसं आपल्याला हवं आहे तसं एकदम परफेक्ट बॅटर तयार झालंय। त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय। तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। तवा कडकडीत गरम झाला की आता त्यावरती सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं। तेल लावून झाल्यानंतर आता तयार केलेलं बॅटर एखाद्या फुलपात्र्याने किंवा वाटीने अशा पद्धतीने तव्यावरती सोडून घ्यायचं। बॅटर तव्यावरती सोडून झालं की आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती हा डोसा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। डोसा मध्यम आचेवरती खालच्या बाजूनी भाजून झाला की आता बाजूनी आणि डोशावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर डोसा हलक्या हाताने पलटी करून घ्यायचा। डोसा पलटी केल्यानंतर मध्यम आचेवरती दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत डोसा भाजून घेतलाय। आता अशा पद्धतीनेच राहिलेले सर्व डोसेही बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मस्त पौष्टिक असा बीटाचा डोसा बनवून तयार आहे। हा डोसाही तुम्ही मुलांना सकाळी टिफिनला किंवा नाश्त्याला बनवून देऊ शकता। तसेच हलक्या भुकेसाठीही हा एकदम उत्तम पर्याय आहे। हा डोसा तुम्ही कोणत्याही साऊथ इंडियन चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता। तर एकदा या पद्धतीने हा पौष्टिक डोसा बनवून तुमच्या मुलांना नक्की द्या। आता आपण 5वा पदार्थ बनवूया। त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की आता त्यामध्ये 3 चमचे तूप घालायचं। तूप वितळलं आणि गरम झालं की आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे बीट खिसून घेतले आहेत ते घालायचे। खिसून घेतलेलं बीट तुपामध्ये घातलं की आता मध्यम आचेवरती ते तुपामध्ये 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं। या ठिकाणी बीट आपण जसं परतून घेत जाऊ तशी त्याची क्वांटिटी तुम्हाला थोडी थोडी कमी झालेली दिसेल आणि जसं हे बीट तुम्ही तुपामध्ये भाजून घेत जाल तसा याचा सुगंधही अगदी घरभर पसरेल। तर इथे मी मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटं हे बीट छान तुपामध्ये परतून घेतले। आता याच्यामध्ये इथे मी 1 कप दूध घेतलंय ते घालायचं। तर हे दूध मी गरम करून थंड करून घेतले। न तापवलेलं दूध या ठिकाणी वापरायचं नाही। आता हे परतून घेतलेलं बीट या दुधामध्ये मिक्स करायचं आणि मध्यम आचेवरती दूध आटेपर्यंत हे अशा पद्धतीनेच परतून घेत राहायचं। तर हे दूध 3 ते 4 मिनिटातच तुम्हाला पूर्णपणे आटत आलेलं दिसेल। तर इथे मी 7 ते 8 मिनिटं हे किसलेलं बीट या दुधामध्ये परतून घेतले आणि तुम्ही बघू शकता दूधही पूर्णपणे आटले। आता याच्यामध्ये अर्धा कप साखर घालायची। तर हे साखरेचं प्रमाण या ठिकाणी एकदम परफेक्ट आहे। तरीही तुम्हाला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर आता ती पुन्हा मिक्स करून छान एकजीव करून घ्यायची। साखर यामध्ये मिक्स करून घेतली की गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि 1 मिनिटभर हाय फ्लेमवरती हे परतून घ्यायचं। हाय फ्लेमवरती 1 मिनिटभर परतून घेतलं की आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि हे मीडियम फ्लेमवरती पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। तर इथे हा हलवा मी मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं परतून घेतलाय। आता याच्यामध्ये इथे मी 7 ते 8 काजूचे तुकडे करून घेतले आहेत ते घालायचे आणि हे काजूचे तुकडेही यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा हा हलवा अर्धा मिनिटभर मध्यम आचेवरती परतून घ्यायचा। तर इथे हा हलवा मध्यम आचेवरती पुन्हा अर्धा मिनिटभर मी परतून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता मस्त असा बीटाचा हलवा बनवून तयार झालाय। हा पौष्टिक बीटाचा हलवा मुलांना कधीतरी काहीतरी गोड खायला द्यायचं असेल तर नक्की बनवू शकता। हा हलवा एकदम पौष्टिक आहे, झटपट बनवून तयार होतो आणि तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल। तर एकदा नक्की ट्राय करा। तर इथे आपले बीटाचे 5ही पौष्टिक पदार्थ बनवून तयार झालेत। सकाळी नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत जरी तुम्ही बीटापासून बनलेले पदार्थ खायचे म्हटले तरी हे अगदी झटपट होणारे पोटभरीचे पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा।